नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला 7/12चं काम हे हमेशा पडत असतं। एखादं कार्यालयीन कामासाठी पडतं किंवा कोणताही अर्ज करण्यासाठी सुद्धा पडत असतं। मात्र कधी आपल्याला नुसता 7/12 बघायचा असतो, तो वापरायचा नसतो आणि नुसता बघण्यासाठी ही जी वेबसाईट आहे ही आत्तापर्यंत चालत होती आणि यावर आपण 7/12 सहजरित्या बघू शकत होतो। मात्र आता या वेबसाईटवर आपल्याला हा 7/12 बघता येत नाही। मग आता हा 7/12 बघायचा म्हणजे आपल्याला पैसे न देता बघायचा, म्हणजे नेमक्या 2 वेबसाईट आहेत आणि त्या 2 वेबसाईटवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे 7/12 बघता येतो। एक बघता येतो पैसे देऊन, म्हणजे तो आपल्याला कार्यालयीन उपयोगासाठी सुद्धा आणता येतो, आणि दुसरा म्हणजे नुसता बघायचा जर असेल आणि त्यासाठी जर पैसे सुद्धा द्यायचे नसतील तर तसा सुद्धा बघता येतो। आणि आता त्यासाठी ही नवीन वेबसाईट आलेली आहे आणि ही वेबसाईट जी आहे तर हिच्यावर आपल्याला पैसे देऊन 7/12 डाउनलोड करता येतो। आणि या दोन्ही वेबसाईटवर आपल्याला हा 7/12 कसा डाउनलोड करायचा किंवा कसा बघायचा आणि ही नवीन वेबसाईट काय आहे याबद्दल आपण डायरेक्ट कम्प्युटरच्या स्क्रीनवरच माहिती बघणार आहोत की हा 7/12 कसा बघायचा। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपलं वेणुगंगा टेक चॅनल आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंत या वेबसाईटवर आपला मोफत 7/12 बघू शकत होतो। म्हणजे आपल्याला इथं आपला विभाग निवडावा लागायचा, नंतर जिल्हा यायचा आणि जिल्हा, तालुका, गाव असं निवडून आपण आत्तापर्यंत बघू शकत होतो। मात्र आता ही वेबसाईट चालत नाही आहे आणि त्यामुळे असा जर आपल्याला मोफत 7/12 बघायचा असेल तर त्यासाठी आता एक नवीन वेबसाईट चालू झालेली आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन आपण सहज, आपल्याला काही काम नसेल तरी पण आपण सहज मोफत असा 7/12 बघू शकतो। आता या वेबसाईटवर आपल्याला तो बघता येणार नाही। आणि दुसरी वेबसाईट आहे मित्रांनो, जर आपल्याला काही कामासाठी डिजिटल 7/12 डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर आपण यूजर नेम पासवर्ड तयार करून किंवा न यूजर पासवर्ड तयार करता OTPच्या आधारे, म्हणजे आपला इथं मोबाईल नंबर टाकून सेंड OTP करून तो OTP येथे टाकून नंतर यामध्ये पेमेंट ॲड करून आपण हा 7/12 डाउनलोड करू शकतो। आणि जर आपल्याला करायचा असेल तर तो आपण कार्यालयीन कामाकरता सुद्धा हा 7/12 वापरू शकतो, कारण हा डिजिटल साईन 7/12 असतो। आता या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, त्यावर जाऊन आपण यावरून 7/12 सहजरित्या करू शकतो। आता तिसरी वेबसाईट आहे मित्रांनो, तर या वेबसाईटवर आपल्याला मोफत 7/12 बघता येतो। जसा अगोदर या वेबसाईटवर बघता यायचा तसा आता आपल्याला मोफत या वेबसाईटवर बघता येणार आहे। आता या वेबसाईटवर आपल्याला काय काय बघता येईल तर यामध्ये 7/12 आहे, 8अ उतारा आहे, मालमत्ता पत्रक आहे आणि क प्रत असे 4 डॉक्युमेंट आपल्याला यामध्ये बघता येतात। आता हे बघण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागते, आपला जिल्हा निवडावा लागतो, त्यानंतर तालुका निवडायचा, आपलं गाव निवडायचं, आपला सर्वे नंबर जो काही असेल तो सर्वे नंबर इथे टाकायचा, किंवा आपल्याकडे नाव असेल, सर्वे नंबर माहीत नसेल तर आपण नाव टाकून सुद्धा आपलं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव किंवा पूर्ण नाव असं टाकून सुद्धा आपण यावर सर्च करू शकतो। आणि प्रत्येक शेतकऱ्याला गट नंबर माहीतच असतो, म्हणून प्रत्येक शेतकरी हा आपला गट नंबर टाकून तो सर्च करून येथे परत तो सर्वे नंबर येतो तो टाकायचा, नंतर मोबाईल नंबर टाकायचा आणि आपल्याला 7/12 कोणत्या भाषेमध्ये हवा आहे तर त्या भाषेत आपण मिळवू शकतो। यामध्ये बऱ्याचशा भाषा दिलेल्या आहेत, त्या भाषाप्रमाणे भाषा निवडून आपण तो 7/12 सहजरित्या डाउनलोड करू शकतो। या इथे आपल्याला हा सांकेतिक क्रमांक जो आहे तो सांकेतिक क्रमांक इथे टाकायचा आणि सबमिट करायचं। सबमिट केल्याच्या नंतर तो 7/12 आपल्याला इथे दिसतो आणि आपल्याला जर नुसता प्रिंट काढून ठेवायचा असेल तर तो सुद्धा आपण काढू शकतो। अशी ही 3 वेबसाईटची माहिती आहे मित्रांनो। त्यानंतर ही वेबसाईटची सुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल आणि ही जी मोफत वेबसाईट आहे हिची सुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल। इथे 8अ सुद्धा आपल्याला काढता येतो। 8अ साठी सुद्धा आपला खाते क्रमांक टाकायचा, जिल्हा, तालुका, गाव निवडायचं, खाते क्रमांक टाकून आपण 8अ सुद्धा काढू शकतो। त्यानंतर आहे मालमत्ता पत्रक, तर मालमत्ता पत्रकसुद्धा मित्रांनो तसंच जिल्हा, तालुका, आपलं गाव आणि जो यासाठी मालमत्ता पत्रकासाठी लागतो तो म्हणजे CTS नंबर।
CTS नंबर असल्याशिवाय आपल्याला हा मालमत्ता पत्रक आपण काढू शकत नाही. असं अगदी सोप्या पद्धतीने आपण मोफत 7/12 बघू शकतो. मित्रांनो, जर आपल्याला बघायचं असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण हा 7/12 बघू शकता. आणि जर आपल्याला कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगी आणायचा असेल तर ही सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याची सुद्धा सोपी पद्धत आहे. OTP बेस्ड करायचं, यामध्ये पेमेंट ॲड करायचं आणि हा सुद्धा आपण 7/12 सोप्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकतो. अशी ही माहिती होती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.